आणि अक्षय तळेकर उर्फ वड्या एक चांगली कामगिरी फलंदाजीमध्ये करताना अक्षय आणि शैलेश हे बॅटिंग मार्कवर स्ट्राइक घेतील. शैलेश नॉन स्ट्राइकवर असतील. अक्षय तळेकर आणि किंग मेकर या संघासाठी मारा करतील डावखुरे गोलंदाज सोलंकी. दोन तीन लोकांना स्टव घेऊन यायला दोघांनी घेऊन या आम्ही मागे बाकीचे मागे. माटलेकडनं चांगली अशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण झालेलं आहे. काही का असेना त्यांनी आपलं अंग पूर्ण बॉडी टाकली बॉल मध्ये आणि जो चौकार होता तो चौकार जाऊ दिलेला नाही. 3 धावा त्याने आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. चांगलं असं पॉवर प्ले मधलं षटक टाकताना आपल्याला दिसतोय दीपक सोलंकी. एक चेंडू बाकी. अवांतर धाव वाईड असा चेंडू. चला शेवटचा चेंडू. पाऊ कॅच होतोय का? सेम सारख्या प्रकारचा झेल तोच झेल होता. फक्त फरक एवढा होता की हा सर्कल मध्ये होता आणि कालचा झेल हा लॉंग ऑफ ला होता. तीच डाय मारून जय श्रीवास्तवने कॅच धरली होती ही, परंतु त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे. त्यामुळे आणि एक महत्त्वाचा खेळाडू आहे तो किंगमेकर या संघाचा, म्हणून स्वतःला त्यांनी या
झेलसाठी पुढे सरकावलं नाही. एक धाव घेण्यात यश. धावसंख्या पुढे सरकून धावसंख्या झालेली आहे 7. चला, एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 7. कुठलाही गडी बाद झालेला नाही. 2-3 झेल निघाल्या होत्या बॅट मधनं अक्षय तळेकर यांच्या, परंतु या तिन्ही झेल असं मला म्हणता येईल की 2 झेल या अवघड होत्या, परंतु एक जी किपरचा झेल होता, जो यष्टीरक्षकाचा झेल होता, तो सोप्पा झेल होता, तो घेतला पाहिजे होता. परंतु ठीक आहे, आज अक्षय तळेकर यांचं नशीब आहे आणि पाहू या त्यांच्या नशिबाला ते किती साजेशी कामगिरी करतायत का. आतापर्यंत एक षटकाचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 7. पुढचा षटक घेऊन तयार जडी विशाल. चांगला असा आखूट टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या टोलवलाय. पाहू, एक धाव घेऊन पूर्ण. चांगली अशी फिल्डिंग इथे झालेली आहे. फटका लांब मारला होता, परंतु धाव एकच घेण्यात येत. चांगलं असं क्षेत्ररक्षण आपण आज किंग मेकर संघामध्ये पाहत आहोत की त्यांचे जे संघ मालक आहेत, जे मोटिवेशन देत असतात संघाला, कल्पेश शेलार हे अनुपस्थित दिसत आहेत या एक महत्वाच्या सामन्यासाठी. त्याने पूर्ण संघाची जबाबदारी ही जय श्रीवास्तव यांच्यावर टाकलेली आहे. पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू, परंतु हा चेंडू डी झोन मध्ये. फुल टॉस असा चेंडू होता आणि बॉलची मागणी करताना एक धाव डी झोन मध्ये. 9 धावा झालेल्या आहेत. चला, 1 मिनिट खेळ थांबवा. थोडा वारा आलेला आहे, त्यामुळे माती उडत आहे. येस, अशा गोष्टी आता होतच राहतील. एक सेक्टरच्या मैदानामध्ये ह्या गोष्टी नेहमी होत राहतात. वादळ येत राहतात, वादळ जातात. त्याचप्रमाणे आता पाहू रेड ईगल संघ कुठलं वादळ आणताय, सामना करतील अक्षय. चांगले असे फलंदाज आहेत रेड ईगल्स या संघाकडे. वाईड अवांतर धाव. येस, पुढचा चेंडू एक उत्कृष्ट झेल ब्रह्मेश याच्याकडनं. फटका चांगला होता, परंतु आपण म्हणतो ना, हा कुठला दुसरा खेळाडू असता तर नक्कीच हा चौकार किंवा षटकार झाला असता. परंतु ब्रह्मेश, जसं मी म्हटलं की राज मित्र मंडळामध्ये जे गेले 2-3 वर्षांमध्ये जे खेळाडू नावारूपाला आलेले आहेत, त्यामधला एक खेळाडू ब्रह्मेश, ज्याची फिल्डिंग अफलातून करतो. त्याच्या हातात एक सुद्धा झेल सुटला आहे असं माझ्या नजरेत तरी आलेलं नाही. एक उत्कृष्ट झेल त्याने घेतलेला आहे. रनिंग झेल ज्याला आपण म्हणतो, जे इंटरनॅशनल लेवलला सुद्धा पॉसिबल होत नाही असा झेल आपल्याकडनं एका 15 वर्षाच्या मुलाकडनं आपल्याला दिसतोय. आणि नवीन आलेले फलंदाज आहेत स्वतः कर्णधार राज ईगल संघाचे धीरज निब्दे. नीरज निब्दे एक महत्वाचा खेळाडू रेड ईगल्स या संघासाठी. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय फाईल लेगच्या दिशेने. पाहू किती धावा होत आहेत. अंपायर्स कॉल 1 रन. बॉल द्यावा प्लीज, बॉल, जुना बॉल तो देतो. चांगला असा चेंडू. मी विनंती करेन की बॉल आलेला आहे का, मॅच बॉल. येस, बॉल अंपायर कडेच ठेवा. बॉल अंपायर कडे, अंपायर कडे.
चांगला असा फटका मारला होता नीरज यांनी. हा एक विचित्र बॉल होता आणि अंपायर कडनं आपल्याला दिसतंय नो बॉल. नो बॉलचा इशारा देताना अंपायर हा एक वेगळ्या प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता विशाल मानगावकर यांचा आणि हा फ्री हिट आहे. फिल्डिंग मध्ये कुठलाही बदल होणार नाही कारण की बॅट्समन सेम आहे. नक्कीच नीरज या चेंडूचा पुरेपूर उपयोग करतील. फ्री हिट आहे, एक एक्स्ट्रा जीवनदान आहे. ग्रेट कमबॅक बाय विशाल. विशाल इथे दाखवताना की मी जरी तो जो नो बॉल दिला तो माझ्याकडनं चुकून नो बॉल गेला, ठीक आहे. जर पुढचा चेंडू फ्री हिट असेल तर मी माझा बेस्ट बॉल तुला देईन आणि त्या बेस्ट बॉलवर तू मला 6 मारून दाखव असं आवाहन करताना मला वाटतंय जडी. पुन्हा एकदा स्लोवर बॉल होता, फटका मारण्याचा प्रयत्न होता नीरज यांचा, परंतु बॉल डी झोन मध्ये 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 13. चांगली अशी गोलंदाजी आतापर्यंत किंग मेकर या संघाकडनं आपल्याला दिसते. दोन्हीही संघ एक तुल्यबळ संघ आहेत, एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे संघ आहेत की कुठलाच दोन्ही संघांमध्ये असं आपण काहीच म्हणू शकत नाही की याची बॉलिंग चांगली आहे किंवा समोरच्या संघाची बॅटिंग चांगली आहे की याची फिल्डिंग चांगली आहे. दोन्ही संघ तिन्ही क्षेत्रांमध्ये फिल्डिंग बॅटिंग बॉलिंग हे चांगले संघ आहेत. आणि नक्की आता आपण पाहत आहोत की स्वतः किंग मेकर या संघाचे आयकॉन प्लेयर आणि कॅप्टन जय श्रीवास्तव हे बॉलिंग एंडवर. आणि किंग मेकर हा एक संघ आहे आणि त्याचप्रमाणे रेड ईगल्स जो स्ट्रगल करून जे आपण म्हणतो की डू ऑर डाय मॅच खेळून तो या प्ले ऑफ मध्ये पोहोचलेला आहे. तो नक्कीच या दोन्ही संघाला या अपॉर्च्युनिटीची किंवा या संधीचं किती महत्व आहे हे नक्कीच या दोन्ही संघाला माहिती आहे आणि हा सामना आपल्याला खूप चांगला पाहायला मिळेल यात काहीच शंका नाही. चांगला आणि क्षेत्ररक्षण सुद्धा एकदम ठिकाणी सजवलेलं होतं जय यांनी. त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं होतं ज्या ठिकाणी चेंडू येण्याची शक्यता आहे. तिकडे आहेत आपले कुमार माटले, ऑफ साईडला फिल्डिंग करत होते. शॉर्ट कव्हरला त्याला तिकडनं काढून शॉर्ट लॉंग ऑनला त्याने उभं केलं, शॉर्ट मिड ऑनला उभं केलं आणि चेंडू तिकडेच, नाही तर 2 धावा घेण्यात यश आलं असतं. परंतु त्या 2 धावा हे पहिल्यांदाच झालेलं आहे की कुठल्या बॉलिंग टीमने 2 धावांचा एक धाव दिलेली आहे. तर चांगली अशी फिल्डिंग, चांगला असा फटका नीरज यांचा. पाहू काय होता आणि हा बॉल सीमा रेषे पार. यस, एक ब्रँडेड शॉट, स्लॉट मध्ये बॉल देणार नीरज, तो बॉल बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवणार. एक चांगला असा फटका, एकट्याच्या खांद्यावर पूर्ण या संघाची धुरा सांभाळताना नीरज निपते. पाहू काय होत आहे आणि हा झेल होता परंतु प्लेयरला काही तो जज झालेला नाही. हा चौकार झालेला आहे. 24 धावा इथे झालेल्या आहेत. एक जीवदान जसं मी म्हटलं नीरजला मिळालेलं आहे आणि हे जीवदान किंग मेकर या संघासाठी खूप महागडं असू शकतं. नीरज सहसा तुम्हाला ह्या संध्या देणार नाही. एक संधी तुम्हाला मिळाली होती, त्या संधीचं सोनं करणं आपल्याला गरजेचं आहे. नीरज असा फलंदाज आहे की जो तुम्हाला एकच संधी देणार, ती संधी जर तुम्ही घेतली तर ते तुमचं नशीब. परंतु इथे आता नीरज हा अलर्ट मोडवर आलेला आहे, त्याला कळून चुकलेला आहे. पुन्हा एकदा फटका, पाहू काय होत आहे. ओके, हा चौकार आहे, कन्फर्म झालेला आहे. चौकार, 4 धावा. आता नीरजला एक बक्षीस आलेला आहे की
अक्षय रेडकर करून एका 6 ला 101 रुपयाचं पारितोषिक नीरजला लागू करण्यात आलेलं आहे अक्षय रेडकर यांच्याकडनं. ओके, पारितोषिक बरखास्त झालेला आहे. चांगला असा चेंडू होता यॉर्कर लेनचा, परंतु इथे काहीही गरज नव्हती रन घेण्याची. स्कोर या ओव्हर मध्ये आलेला आहे. ओव्हर अजून स्कोर संपलेला नाही आणि ही एक खूप स्वस्तातली विकेट ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, धावचित रनआउट एक स्वस्तातली विकेट असते, पण या स्वस्तातल्या विकेटमध्ये एक महागडा खेळाडू आउट होतो. याच्यामध्ये चूक सुद्धा बॅट्समनची असते, याच्यामध्ये फिल्डिंग टीमचा काहीच रोल नसतो आणि ती विकेट फ्री मध्ये देताना किंगमेकर या संघाला राज रेड ईगल्स संघ. पुढचे फलंदाज आपण पाहत आहोत संदेश बांदेकर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पाहू काय होत आहे. आणि हा झेल बाद, काहीही गरज नव्हती नीरज निब्दे यांना. एक षटकार 1-2 चौकार या ओव्हर मध्ये आले होते. तिसरीच ओव्हर होती आणि आपण आता बॅटिंग मध्ये थोडा एक वेगळा चेंज पाहत आहोत की साहिल गोनबरे हे बॅटिंग मध्ये आपल्याला दिसत आहेत पहिल्यांदा या टुर्नामेंट मध्ये. जसं मी याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये म्हटलं की तेजस घाग यांनी पूर्ण टुर्नामेंट मध्ये आजच्या प्ले ऑफ मध्ये बॉलिंग टाकली. आता बॅटिंग वर आपण बघत आहोत साहिल गोनबरे जे पहिल्यांदा बॅटिंग करतील या सामन्यासाठी. स्कोर प्लीज. 28. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे 28. जरी जयचं महागडं षटक ठरलं असेल परंतु एक महत्वाचा खेळाडू त्यांना घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. चला सामन्याला सुरुवात करा. चांगला असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. एक जलद गतीचा गोलंदाज आहे ब्रह्मेश, त्याला सुद्धा माहिती आहे संदेश बांदेकरला की याला मी कनेक्ट केलं तर हा चेंडू मी सीमा पार करू शकतो. त्याच पद्धतीचा खेळ खेळताना वेट अँड वॉच ची भूमिका घेताना संदेश बांदेकर. पुन्हा एकदा जो प्रयत्न होता तो प्रयत्नामध्ये यश मिळालेला आहे. संदेश बांदेकर कव्हरच्या दिशेने बॉल गेलाय, खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्या आहेत परंतु चांगल्या अशा 2 धावा मिळालेल्या आहेत. एक क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चूक झालेली आहे किंगमेकर या संघाकडनं कव्हर्सला आणि स्वतः कुमार माटले या संघाचे एक महत्वाचे खेळाडू क्षेत्ररक्षण सजवताना स्वतः त्यांनी धुरा सांभाळली आहे. मिड विकेटला ते स्वतः फिल्डिंग करतायत स्टेजच्या बाजूला. खूप टप्प्याचा चेंडू, वॉड बॉल, एक बाउन्सर चेंडू होता. बाउन्सर चेंडू होता परंतु संदेश बांदेकरला चेंडू कळलाच नाही आणि चेंडू बॉडीला लागून निर्धावाचा चेंडू. धाव चीत झाले असते बांदेकर जर ही धाव घेतली असती कारण की बॉल हा डी झोन मध्ये होता. चला पुढचा चेंडू घेऊन ब्रह्मेश सामना करतील संदेश बांदेकर. व्हॉट अ बॉल, कंटिन्यू शॉर्ट पीस किंवा शॉर्ट लेंथ ऑफ डिलिव्हरी जे टाकतायत संदेश बांदेकरला परंतु जर आपण ट्रॅजेक्टरी बघाल त्या बॉलची तो बॉल मस्त चला सामन्याला सुरुवात करा. चांगला असा चेंडू, पुढचा चेंडू घेऊन ब्रह्मेश. कॅच होती पॉइंटच्या दिशेला प्लेयर सजवला होता परंतु तो प्लेयर सजावटीच्याच कामाला आला
आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा इथे गोल झाला. पुन्हा एकदा एक रनआउट. चला चला प्लीज प्लीज सामन्यामध्ये अडथळा निर्माण करू नका. दोन्ही संघांकडनं एक मापक अपेक्षा आहे. जो काही निर्णय आहे ते अंपायर्स घेतील. चला 3 धावा घेऊन गडी. चला 3 धावा घेऊन गडी बाद. यस, मी अंपायरला सुद्धा विनंती करेन की कुठलाही डिसिजन घेण्याच्या अगोदर पहिले जर कन्फर्म नसाल तर विचार विमर्श करा. आपल्याकडे युट्यूब लाईव्हचं सुद्धा माध्यम आहे, आपण कन्फर्म करू शकतो. पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात एक स्वस्तात विकेट जी गेलेली आहे ती साहिल गोनबरे. संघासाठी काहीच ते आपल्याकडनं इनपुट देऊ शकले नाहीत आणि प्लीज बाकीच्यांनी लांब जा. फक्त अंपायर्स, फक्त अंपायर्स. अंपायर डिसिजन घेतील. जो डिसिजन घेतील तो अंपायर डिसिजन घेतील. थांबा, आपण पहिली गोष्ट तर हॅलो अंपायर्स, अंपायर्स कुठलाही डिसिजन इकडे या. 2 मिनिटं. 4 जाळी आहे एवढं लक्षात ठेवा. 4 जाळी आहे. साठे विनंती आहे. साठे यस, चांगलं, गुड, थँक्यू साठे. एक चांगली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपण दाखवली. धन्यवाद. चला 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 1 मिनिट. नीरज, नीरज बरोबर आहे. यस, सॉरी सनी.
रनआउट धावचित या बॉलवर धावचित अंपायर डिसिजन झालेला आहे आउट आहे 3 धावा दिलेल्या आहेत पुढचा फलंदाज आहे अश्वथ कोटियन चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा मी याच्यासाठी म्हणतोय 3 रन काढले 3 काढले चौथ्याला आउट झालाय मी दोन्ही संघांना विनंती करतोय की हा सामना जो कोणी सामना जिंकेल बॉल किती झाले बॉल 1 टू गो लास्ट बॉल टू गो मी दोन्ही संघांना विनंती करतोय आणि अंपायर्सला सुद्धा सांगतोय की यामध्ये या संघामध्ये या सामन्यामध्ये जो कोणी संघ जिंकेल त्याला कंटिन्युअस मॅच खेळायची एवढं लक्षात ठेवा म्हणून पटापट मॅच खेळवा पटापट मॅच संपवा पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू पाहू काय होतोय चेंडू कव्हरच्या दिशेला फील्ड करतोय टेट आणि चांगला असा तसाच 1 टप्पा थ्रो एकच धाव घेण्यात यश आलेलं आहे 2 धावा चला 2 धावा धाव संख्या झालेली आहे 4 षटकानंतर 35 अशी धावा एक चांगलं असं आव्हान ते तयार करतायत रेड ईगल संघ चांगलं असं आव्हान तयार करतायत राज किंगमेकर या संघासाठी 4 षटकांमध्ये 35 धावा काही वाईट स्कोर नाही चांगला असा स्कोर पुढच्या 2 षटकांमध्ये 20 किंवा 25 रन जरी आले तरी एक आव्हानात्मक टार्गेट चांगलं असं टार्गेट ते तयार करू शकतात पॉवर प्ले घेतला आहे चला माझी अशी विनंती आहे की बघा दोन्ही टीम मध्ये एक महत्वाचे खेळाडू आहेत महत्वाचे कमिटी मेंबर्स आहेत रूल्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्या टुर्नामेंटचे काय रूल्स आहेत त्या रूल्स नुसार आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्यात अशी विनंती आहे अननेसेसरी डिले करू नये मॅच मध्ये चला क्षेत्ररक्षण सजवताना काय पॉवर प्ले आहे बॅटिंग पॉवर प्ले येस दिस इज द बॅटिंग पॉवर प्ले ओके तर 5वं षटक घेत आहेत हर्षद माफ करा हर्षद एक चांगला असा खेळाडू चांगला असा गोलंदाज पाहू चांगला फटका पाहू काय होत आहे यस 2 धावा घेण्यात यश फटका थोडा बॅटच्या वरच्या भागाला लागल्यामुळे तो काही सीमा रेषेपर्यंत पोहोचू शकला नाही थोडी ट्रॅजेक्टरी त्याची एक टुवर्ड्स लेग अशी असल्या कारणाने जिकडे डी झोन होता जिकडे आपली जिम आहे तिकडे तो फटका अडला आणि पुन्हा मैदानात आल्यामुळे 2 धावा धावून काढाव्या लागल्या रेड ईगल्स या संघाला चांगला असा यॉर्कर असा चेंडू आत घुसला होता हा चेंडू एक म्हणतो आपण की बॅट्समन तुम्हाला ऑफ साइडला येऊन लेग साइडला मारण्याचा प्रयत्न करतो पण त्याला प्रतिकार म्हणून जो चेंडू आहे तो म्हणजे हा चेंडू जो हर्षद याने टाकलेला आहे ऑफ साइड दी ऑफ स्टंप यॉर्कर या लेंथला या चेंडूला कुठलंच उत्तर नसतं पुन्हा एकदा हर्षद चांगला कमबॅक करताना 3रा चेंडू घेऊन हर्षद पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाचक्याकडनं एक मिसफिल्ड होते आहे पाहू त्या मिसफिल्डचा किती त्यांना नुकसान होत आहे 1 धाव होती त्याच्या जागी 2 धावा मिळाल्या आणि संदेश बांदेकर पुन्हा स्ट्राईकवर एक लक्षात ठेवावं संदेश बांदेकर हे 2 धावा घेणार कारण की मॅक्सिमम बॉल या रेड ईगल संघासाठी संदेश बांदेकरनी खेळणं या पॉवर प्ले मध्ये खूप महत्वाचं आहे कारण की पॉवर प्ले घेतलेला आहे संदेश बांदेकर हे लांब फटके मारण्यात तरबेज आहेत ते एका मॅचचं स्वरूप बदलू शकतात पुन्हा एकदा फटका मारला आहे आणि कल्प्याच्या हातात बाचक्याच्या हातात बॉल
आणि संदेश बांदेकर आउट. संदेश बांदेकर आउट. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता परंतु मिसकम्युनिकेशन जे झालं दोन्ही बॅट्समन मध्ये त्याचा फायदा. तिसरी विकेट, ही तिसरी विकेट आहे जी रनआउट मध्ये रेड ईगल्स या संघाने गमावलेली आहे. आणि आता बॅटिंग मार्कवर येत आहे श्रेयस मुंडे, मॅन फ्रॉम पनवेल, ज्यांना सर्कल ग्राउंड मध्ये खेळण्याची सवय आहे, जे केतन म्हेत्रे यांची बॅटिंग बघून बघून मोठे होत आहेत असे आपले यश मुंडे. एक चांगली विकेट. जसं मी आधीच म्हटलं होतं की रनआउट हे खूप स्वस्त असतं परंतु जो गडी बाद होतो तो महागातला असतो. त्याचं दर्शन देताना त्याचा प्रत्यय आपल्या रेड ईगल्स या संघाला होताना संदेश बांदेकर नावाच्या स्वरूपात गडी पुन्हा माघारी परतताना जो रनआउट झालेला आहे. एक संदेश बांदेकर आउट झाल्यानंतर एक चांगलाच कमबॅक मी म्हणेन किंग मेकर या संघाला इथे मिळालेला आहे. बॉल चेंडू झालेले आहेत 4 चेंडू. येस, चांगला असा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि निर्धावाचा चेंडू. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. इकडे मी म्हणतोय की ते संदेश बांदेकर ज्या स्वरूपात आउट झाले, एक महागातला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या मी म्हणेन की त्यांच्या स्वतःच्या संघातले 20 ते 25 रन कमी झाले असतील. चांगला असा फटका, स्टेजच्या दिशेने बॉल येतोय आणि 4 धावा. शेवटच्या चेंडूवर 4 धावा घेण्यात यश आलेला आहे अश्वथ कोटियन याला. ओव्हर झालेली आहे. स्कोर 44 आणि 5 गडी बाद. त्या 5 गडींमधले 3 गडी हे रनआउटच्या स्वरूपात माघारी परतताना. अजून सुद्धा रेड ईगल्स संघ हा मॅच मध्ये आहे. 5 षटकानंतर 44 धावा. हे खूप चांगला असा रन रेट मी म्हणेन की राज विकेट वरनं 5 ओव्हर मध्ये 44 धावा झालेल्या आहेत. अजून एक शेवटचा षटक बाकी आहे. शेवटचा षटक घेऊन येत आहेत ब्रह्मेश. सामना करतील मॅन फ्रॉम पनवेल यश मुंडे. यॉर्कर लेनचा चेंडू, प्लम्प LBW ज्याला आपण म्हणतो, प्लम्प LBW, अचूक टप्पा, अचूक असा यॉर्कर होता जो जसप्रीत बुमराह जो आपल्या भारतीय संघामध्ये जो ॲज अ बॉलर आहे तशी बॉलिंग टाकताना, त्या पद्धतीचे बॉल टाकताना आपल्याला दिसतोय ब्रह्मेश. पुन्हा एकदा गुड लेनचा चेंडू, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. रेड ईगल्स या संघाला थोडा विचार करण्याची गरज आहे. 30 चेंडूंमध्ये 44 धावा त्यांच्या झालेल्या आहेत. या षटकांमध्ये 10 जरी धावा आल्या तरी एक आव्हानात्मक स्कोर ते उभे करू शकतात. त्यांच्याकडे सुद्धा एक चांगली बॉलिंग युनिट आहे. किंग मेकर संघासमोर 55 धावांचं आव्हान जरी उभं केलं तरी कठीण असं आव्हान त्यांना जाऊ शकतं, याचा विचार रेड ईगल्स या संघाने करावा. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत ब्रह्मेश. सामना करतील यश. चांगला असा खोदून काढलेला शॉट, पाहू काय होत आहे. आणि तेवढीच चांगली अशी क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्यात यश. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण विशाल मानगावकर उर्फ जडी यांच्याकडनं. चांगली अशी फिल्डिंग, दोन्ही असे फिल्डर, एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑनला. चांगले या किंग मेकर संघातले 2 उत्कृष्ट असे फिल्डर त्यांनी ठेवलेले आहेत. स्वतः खुद्द जय श्रीवास्तव जो या संघाचा कर्णधार आहे तो लॉंग ऑनला आहे. विशाल हा मिड विकेटला आहे. पुढचा चेंडू घेऊन ब्रह्मेश. पुन्हा निर्धाव चेंडू. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत. धाव संख्या पुढे सरते आहेत 46. 2 चेंडूंचा खेळ बाकी. सहा धावा. नो बॉल, नो चेंडू.
बॉल 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 आहे अंपायर बॉल है आपके पास यस 7 धावा आणि पुढचा चेंडू फ्रीडचा जे मी म्हणत होतो की 3 चेंडू निर्धाव टाकले होते परंतु त्या एका चेंडू मध्ये त्या 3 चेंडूंची सरासरी ही करून दिली आहे ब्रह्मेश स्वतः याने चांगली बॉलिंग टाकत होता परंतु नो बॉल आणि षटकार चांगली बॅटिंग करताना यश मुंडे निर्धाव चेंडू धाव संख्या 53 धावा झालेल्या आहेत लास्ट बॉल टू गो 1 बॉल इज रिमेन मी विनंती करतो रेड ईगल्स प्लीज आपण ग्राउंड मध्ये येऊ नका चला शेवटचा चेंडू ब्रह्मेश आखू टप्प्याचा चेंडू पण हा डी झोन मध्ये एक बॉल सोडला त्या नोचा आणि तो षटकाराचा तर 5च्या 5 बॉल एवढे अचूक टप्प्यावर ब्रह्मेश यांनी टाकले परंतु ठीक आहे इज अ गेम ऑफ क्रिकेटमध्ये आपण जसं म्हणतो की 6च्या 6 बॉल आपण एका अचूक टप्प्यावर टाकू शकत नाही तसं इथे ब्रह्मेशची बॉलिंग आणि पहिल्या इनिंग संपल्यानंतर धाव संख्या झालेली आहे 54 55 धावा तर आपले फलंदाज आपण पाठवावेत जे ग्राउंडवर जे क्रिकेट खेळतात मी विनंती करेन कृपा करून आपण थांबवावं क्रिकेट यस बॉल एक बॉल दे दे वहां पे दिया ओके प्लीज गेम स्टार्ट कीजिए I request team Kingmaker
please send their openers for the match. We are already late. दोन्ही संघाने लवकरात लवकर सामना चालू करूया, कारण अजून 2 मॅचेस व्हायच्या बाकी आहेत. चला किंग मेकर प्लीज लवकरात फलंदाजीसाठी हवे. अंपायर्स रेडी आहेत. अंपायर्स किंग मेकर्स आणि लवकरात लवकर फलंदाजीसाठी हवे. चला सामन्याला सुरुवात करूया. सलामीची जोडी आपल्याला दिसते. जडी विशाल मानगावकर हे किंग मेकर साठी ओपन करतील आणि दुसरा खेळाडू अजून मला वाटतं ठरलेला नाही त्यांचा की कोण जाईल. दुसरा खेळाडू मला दिसत नाहीये. किंग मेकर संघ तुमचा दुसरा बॅट्समन कोण असेल? यस, सो दुसरा खेळाडू असेल बाचक्या उर्फ दीपक सोलंकी. दीपक सोलंकी बॅटिंग करतोय. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी. अंपायर्स आप वॉर्निंग दे सकते हो. अंपायर्स प्लीज. चला सामन्याला सुरुवात करा लवकर. अजून पुढे 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि फायनलचा सामना आपल्याला पूर्ण षटकांचा खेळवायचा आहे, याची नोंद घ्यावी. सलामाची जोडी मैदानात आलेली आहे. बाचक्या आणि अजून एक सुद्धा बॉल खेळलेला नाही, परंतु बाचक्याला युवराज यांच्याकडनं 2 षटकाराला 500चं पारितोषिक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवावी. युवराज झाला यांच्याकडनं बाचक्याला 500 रुपयाचं पारितोषिक 2 षटकारांवर. अजून बॉलिंग सुद्धा सुरू झालेली नाही, परंतु बक्षिसांचा वर्षाव इथे होतोय बाचक्या याच्यावर. चला पहिलं षटक पॉवर प्लेचं रेड ईगल्स या संघासाठी घेऊन येतोय शैलू. एक चांगला असा खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज. सामना करतील डावखुरे फलंदाज दीपक सोलंकी. यस प्लीज, कुठल्याही अंपायरनी वाईड चेंडू. यस, अवांतर चेंडू दिलेला आहे. वाईट चेंडू. प्लीज डिसिजन वर तुम्ही आर्ग्युमेंट करू नये, माझी अशी विनंती आहे. आणि पहिली गोष्ट, जर कुठल्याही खेळाडूने अंपायरला सांगू नये किंवा इशारा बॅट्समनला सुद्धा ही ताकीद आहे की सांगू नये की हा वाईट चेंडू आहे की नाही आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतो तो संदेश. 1 चेंडू 1 धाव झालेली आहे, ती पण अवांतर स्वरूपात. चला चांगली अशी क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला पाहायला भेटते रेड ईगल्स या संघाकडनं. त्यांनी सर्कलमध्ये पॉवर प्ले असल्या कारणाने 2च खेळाडू
नियमाप्रमाणे आपण सर्कलच्या बाहेर लावू शकतो, परंतु सर्कलमध्ये जे क्षेत्ररक्षणाची सजावट आपल्याला दिसते ती आपण पाहत आहात की एक शॉर्ट कव्हरला त्यांनी एक प्लेअर ठेवलेला आहे जो सिंगल वन आहे, त्यामध्ये एक चांगला फटका लेग साईडच्या दिशेने, परंतु चेंडू धावून रन घ्यावे लागतील कारण की चेंडू रेलिंगला लागून पुन्हा मैदानात. यस, आणि हा नॉट आउटचा इशारा अपील केली होती परंतु नॉट आउट. दीपक सोलंकी यांच्या 2 धावा. उत्कृष्ट असे गोलंदाजी करतो तो शैलेश, आपल्या संघासाठी पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. नक्कीच की दोन चेंडू झालेले आहेत. जसं आपण म्हटलं की अशा सामन्यांमध्ये आपल्याला आपल्या टीममधनं, कुठलीही टीम असो, 2 टीम जेव्हा सामने खेळत असतो त्या कुठल्याही टीममधनं एखाद किंवा 2 असे खेळाडू असतात जे सामना पलटू शकतात, जे चमत्कार करू शकतात, ज्याला आपण म्हणतो चमत्कार करोगे तो नमस्कार मिलेगा. त्या पद्धतीचा खेळ खेळतोय दीपक. चांगला असा चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एजची कडा घेऊन आणि हा चेंडू पाहू काय होतोय. आणि हा एक धाव घेऊन पूर्ण दुसरा धाव ओव्हर थ्रो मध्ये घेतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एक धाव होती परंतु जर हा विकेट मिळाला असता तर एक मोठा विकेट मिळाला असता विशाल मानगावकर याच्या स्वरूपातला. जर हा चेंडू स्टम्प्सला लागला असता नीरज यांचा तर नक्कीच विशाल हे रनआउट झाले असते. 3 चेंडू 5 धावा झालेले आहेत. स्ट्रायकर एंडला आहे तो दीपक सोलंकी, सामना करेल तो शैलेश यांच्या गोलंदाजीचा. चांगला असा चेंडू कव्हरच्या दिशेने, पाहू हा काय होतोय. 2 फिल्डर बॉलच्या मागे आणि हा चौकार. चांगला असा चेंडू मारला होता. मी जसं म्हटलं की आप चमत्कार करोगे तो ही आपको नमस्कार मिलेगा. आणि दीपक सोलंकी ज्याला आपण म्हणतो मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. यस, नक्कीच जे 5 संघ होते या RPL मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता त्यामधले एक संघ राजवीर, हा संघ एक चांगलं क्रिकेट न खेळल्यामुळे किंवा आपण असं म्हणू की बाकीचे 4 संघ खूप उत्कृष्ट दर्जाचे क्रिकेट खेळले म्हणून ते संघ प्ले ऑफ मध्ये बदलले, परंतु राजवीर हा संघ नाही पोहोचू शकला. नक्कीच गेल्या वर्षीचा तो एक अंतिम सामन्यातला संघ होता परंतु या वर्षी तशी कामगिरी त्यांना करता आली नाही. पुन्हा एकदा संघ यस, अंपायरचा काय कुठला डिसिजन नाही याचा अर्थ निर्धाव असा चेंडू. लेग साईडच्या दिशेने एक फाईन लेगला मारण्याचा चेंडू होता परंतु ठीक आहे, अंपायरचं सुद्धा डिसिजन याच्यामध्ये महत्वाचा आहे की त्यांनीही कुठेही इन्फ्लुएन्स नव्हता, आपल्या डिसिजनवर स्टिक राहिले. पुढचा चेंडू घेऊन शैलू. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू होता, ओव्हर संपण्याचा चेंडू होता परंतु अजून एका चेंडूमुळे ओव्हर वाढते आहे कारण की हा चेंडू जातोय वाईड चेंडू. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने, बॉलर बॉल कॅच करतोय आणि 2 धावा घेण्यात यश. एक षटकानंतर पहिला षटकाचा खेळ संपलेला आहे, पॉवर प्लेचा षटक संपलेला आहे आणि धाव संख्या झाली आहे 12. 12ची सरासरी इथे आपल्याला दिसते आहे किंग मेकर या संघाची. आणि आपण जर किंग मेकर या संघाचा प्रवास बघितला कालपासूनचा तर हा संघ ग्रुप स्टेजमध्ये, परत जे माझे सहसमालोचक आहेत की हा संघ ग्रुप स्टेजमध्ये 4 पैकी 2 सामने जिंकलेले आहे आणि कालच्या सत्रात ते 3 सामने खेळले त्याच्यामधला एकच सामना जिंकले आणि आजचा जो एक सामना होता तो त्यांचा डू ऑर डायचा सामना होता. आणि हा संघ खरा स्ट्रगल करून वर आलेला संघ आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 3 ते 4 खेळाडू हे 40 वयोगटातले आहेत, 40तले किंवा 40च्या वरचे. आणि तरी सुद्धा आपण पाहत आहोत की एक चेंडू 12 धावा, एक षटक 12 धावा. तर भरत आपण सुद्धा ॲज अ लेजंड म्हणून या टुर्नामेंटमध्ये खेळत आहात, तर आपण जेव्हा किंग मेकर संघाला बघता किंवा आपल्याच संघातले समीर येलवे किंवा आपण म्हणू दीपेश मांजरेकर, सचिन नारिंगरेकर,
प्रमोद झगडे, जेव्हा आपण हे सगळे खेळाडू जेव्हा आपण मैदानात बघतो रखरखत्या उन्हात क्रिकेट खेळतात, कारण की क्रिकेट जिवंत राहावं आपल्या राजमित्र मंडळामध्ये, तर आपण काय म्हणाल याच्यावर आपलं काय मत असेल? तुम्ही जे आता बोलला त्याबद्दल मी तुमचे आभार आहे, कारण की खूप चांगलं हे निर्णय घेतला सर्व कमिटीने आपण की बाबा लेजंडला पण चान्स मिळाला पाहिजे आणि आपलं गल्लीतलं जे क्रिकेट आहे ते खूप अजूनपर्यंत राहिलं पाहिजे आणि इथून पुढेही राहिलं पाहिजे. यस, नक्कीच, धन्यवाद भरत. म्हणून दरवर्षी आपण एक वेगळ्या प्रकारची RPL किंवा एक अजून कॉम्पिटेटिव्हनेस कशी येईल आपल्या RPL मध्ये याचा विचार करत असतो आणि यामध्येच एक चला ठीक आहे, दुसरं षटक घेऊन येत आहेत साहिल बारसकर, डावखुरे असे गोलंदाज, आणि त्याचा सामना करतील विशाल मानगावकर उर्फ जडी. चांगला असा उडवलेला फेडू, पाहू काय होत आहे. आणि हा झेलबाद, एक मोठा झेल घेण्यात यांना यश आलेलं आहे. एक चांगला खेळ बाद करण्यात यश आलेला आहे साहिल बारसकर यांना, आणि त्यामध्ये यश मुंडे हा एक चांगला तिकडे झेल टिपताना बॉल टप्पा पडल्यानंतर थोडा स्लो आला आणि बॅट आधीच त्याची फिरली होती, त्या कारणाने एक वरची कडा घेऊन बॉल सर्कल मध्येच उडाला आणि एक शॉट फाईन लेगला त्याचा झेल, जडीचा झेल यशने टिपला. आणि जडीची जागा घेण्यासाठी येतो तो ब्रह्मेश, उत्कृष्ट असा फलंदाज तसाच उत्कृष्ट गोलंदाजही आहे. आणि साहिल बारसकर यांच्या चेंडूचा सामना करेल तो ब्रह्मेश. चला, नवीन फलंदाज आपण बघतोय ब्रह्मेश. चांगला असा गुड लेंथ वरनं फिरवलेला चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता ब्रह्मेश यांचा, परंतु बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झालेला नाही. बॉल सरळ जो निघाला गोलंदाजाच्या हातातनं तो डायरेक्ट गेला यष्टीरक्षकाच्या हातात. एक फिल्डिंग मध्ये चेंज करताना नीरज निब्दे संघाचे आपले कर्णधार आणि टीमला सोबत घेऊन चाललेले आहेत. एक उंच असा फटका, पाहू मयूर वाघ बॉलच्या मागे, आणि हा झेल सुटलाय. ही विकेट जर आली असती तर नक्कीच किंग मेकर या संघाला मोठा झटका बसला असता आणि राज रेड ईगल्स हा संघ ऑलमोस्ट 80% या सामन्यामध्ये त्याने वर्चस्व घट्ट केलं असतं. आणि मयूर हा चांगला खेळाडू आहे. कॅचेस विल बी मॅचेस आपण ते ऐकलेलं आहे, त्याचा आता इथं प्रत्यय पाहायला मिळाला. ब्रह्मेश यांची कॅच मयूर वाघ यांना काही पकडता आली नाही. पाहू हे किती महागात पडतंय रेड ईगल्स या संघाला, की स्वस्तात ते निपटवतायत. चांगला असा पॉइंटच्या दिशेने शॉट मारलाय, एक धाव नक्कीच घेऊन पूर्ण करतील. दुसरा धावेचा प्रयत्न होणारच नाही, कारण की चेंडू हा सचिन नारिंगरेकर यांच्या हातात, आणि सचिन नारिंगरेकर यांच्या हातात जर चेंडू असेल तर कुठलाही बॅट्समन रन घेण्याचा प्रयत्न करणार नाही. आणि दीपक सोलंकी, पाहूया साहिल बारसकर यांच्या चेंडूचा काय समाचार घेतील ते, कारण जर दीपक सोलंकी यांनी मैदानात शेवटपर्यंत उभे राहिले तर मॅचचा जो निकाल आहे तो त्यांच्या बाजूने लागू शकतो. त्यामुळे त्यांनी उभं राहणं गरजेचं आहे, कारण की ते ऑफ लेग समोर या तिन्ही प्रकार चांगले फटके मारण्यात माहीर आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचं नाव आहे दीपक सोलंकी. यस, नक्कीच. आता पॉवर प्लेचं षटक संपलेलं होतं. पॉवर प्लेमध्ये एक चांगले 2-3 फटके त्यांनी मारले कव्हरच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने, आणि धावसंख्या चालू ठेवली आपल्या संघासाठी. आणि आता दुसऱ्या षटकांमध्ये सामना करतील ते साहिल बारसकर यांचा.
फुलटॉस चेंडू बॅट हातात फिरलेली आहे, पाहू काय होतंय, परंतु सर्कलमध्ये कुठलाच खेळाडू नाही. एक टप्पा झाल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मला वाटतं दुसरी धाव सुद्धा घेऊन पूर्ण करतील. हे जे आपण म्हणतो जे क्रिकेट चालू ठेवणं किंवा स्कोअर बोर्ड चालू ठेवणं, याने भरत आपल्याला कळत नाही की कधी समोरच्या संघाचा जी टीम बॅटिंग करते त्यांचा स्कोअर कधी 20 वरनं 40 होतो, 40 वरनं 60 होतो. कारण की क्रिकेटमध्ये सिंगल डबल ह्या गोष्टी बॉलिंग टीम कधीच लक्षात ठेवत नाही, त्याच्यामुळे हा स्कोअर आपल्याला खूप जलद गतीने वाढताना दिसतो. चांगला असा फटका, जसा मी म्हटलं कव्हरच्या दिशेने, फिल्डर कुठलाच नाही, बॉल पाहू अडतोय का मयूर वाघ. यस, 2 धावा घेतलेल्या आहेत आणि या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे 2 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे 19. 7 धावा दिलेल्या आहेत साहिल बारसकर यांनी आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा गडी त्यांना बाद करण्यात यश आलेलं आहे. महत्वाचा गडी म्हणण्यापेक्षा किंगमेकर संघाचा जो पाठीचा कणा आहे, जो बॅकबोन होता किंवा आहे असं म्हणू आपण, जडी विशाल मानगावकर याची विकेट घेण्यामध्ये रेड ईगल्स या संघाला यश आलेलं आहे. पाहू आता पुढची रणनीती यांची कशी असेल. 24 चेंडू मध्ये अजून सुद्धा किंगमेकर संघाला आव्हान असं मोठं नाहीये, परंतु जे आपण म्हणतो की सतत सिंगल डबलचा गेम चालू ठेवला पाहिजे. याच्यामध्ये 24 चेंडूंमध्ये 36 धावांचं आव्हान आहे. एक 12 रनांचा जो गॅप आहे रन बॉल मध्ये तो आहे आणि तो गॅप खूप मोठा गॅप आहे. परंतु जसं आपण म्हटलं की एक 10च्या सरासरीने जरी ही धावसंख्या चालू ठेवली तरी हे आव्हान खूप इझिली किंगमेकर हा संघ पूर्ण करू शकतो. साठे, निवेदित साठे प्लीज, आपला संघ, आपल्या संघामध्ये खूप चांगले खेळाडू आहेत, वरिष्ठ खेळाडू आहेत, कॅप्टन आहे, हे निर्णय घ्यायला समर्थ आहेत. आपण जो सल्ला द्यायचा आहे तो मॅच संपल्यानंतर किंवा मॅचच्या अगोदर हा दिला गेला पाहिजे. यस, नक्कीच भरत, आपण बरोबर बोललात की टीम ओनर, आम्हाला सुद्धा माहिती आहे की टीम ओनर सुद्धा तळमळीने मॅच मध्ये इन्व्हॉल्व असतो. त्याची टीम असते, त्याने ती टीम बनवलेली असते, त्याला पण एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. परंतु त्या प्रेशरमध्ये आपली टीम शांत कशी ठेवणं आणि स्वतः शांत कसं राहणं, यालाच आपण म्हणतो की खरा टीम ओनर आपण त्याला म्हणू शकतो. आणि नक्कीच साठे सुद्धा एक चांगला टीम ओनर आहे. त्याने आपल्या टीमला एका सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेला आहे. या RPL 2 मध्ये गतवर्षीचा तो एक विजेता होता आणि तशाची साजेशी अशी कामगिरी तो करताना दिसतोय आपल्या टीम सोबत. आणि आता तिसरं षटक घेऊन येतो तो आशू, संघासाठी तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो आशू. सामना करेल ब्रह्मेश, कारण की ब्रह्मेशला पण माहिती आहे की आता आपल्याला हा काही फिल्डिंग मध्ये बदल करत असताना नीरज निबदे, परंतु त्यांचा इशारा मला वाटतं आशू कोटियन याच्यापर्यंत पोहोचलेला नसल्या कारणाने त्याने रनअप मधून त्यांना पुन्हा माघारी पाठवलं. 24 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे किंगमेकर या संघाला. आणि पुढचा गोलंदाज आहे डावखुरा गोलंदाज अश्वथ कोटियन. टप्प्याचा चेंडू पुन्हा झेलबाद होतोय का, परंतु पाऊल बॉल हा यशच्या पुढे पडलाय. 2 धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. यश कडनं बॉल सुटला आणि 2 धाव घेण्यात यश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो आशू आपल्या संघासाठी आणि तेवढंच चांगली बॅटिंग करतोय तो ब्रह्मेश. दोन्ही संघांना माहिती आहे की जर आपण जिंकलो तर आपल्याला पुन्हा एक संधी मिळेल. चला त्याला मागे टाकलेला आहे, पाहू. एक धाव सर्कलमध्ये होता चेंडू, एक धाव घेण्यात यश. एक वाखाणण्या सारखी गोष्ट आहे की आपण दीपक सोलंकी यांना पाहत आहोत. तर दीपक सोलंकीने एक चौकार मारलेला आहे कव्हरच्या दिशेने आणि त्यामध्ये सुद्धा तो चौकार जाईपर्यंत त्याने धावून 2 धावा पूर्ण केल्या होत्या भरत. आणि त्याचं वय ऑलमोस्ट 44-45 आहे आणि एवढ्या उन्हामध्ये तो
क्रिकेट खेळतोय आणि आपल्या संघाची धुरा सांभाळतोय तर नक्कीच एक क्रिकेटर म्हणून त्याचं खूप अभिनंदन. कारण ह्यालाच क्रिकेट म्हणतात, कारण की त्याला माहिती आहे की आपण जर शेवटपर्यंत उभं राहिलो तर मॅच जिंकू शकतो. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. प्रत्येक बॉलमध्ये आपण क्षेत्ररक्षण चेंज करताय, त्याच्यामध्ये 10-15 मिनिटं चालली आहेत. तर मॅच अजून संपलेली नाही. मॅच दोन्ही टीम बरोबर 50-50% विभागली गेलेली आहे. पाहू अंपायरचा निर्णय काय होईल. प्लीज कुठल्याही प्लेअरने काहीही बोलू नये, ना बॅटिंग टीम मधल्या ना बॉलिंग टीम मधल्या. नो बॉल आणि फ्री हिट मिळालेला आहे. धन्यवाद सनी, गुड अंपायरिंग. आणि मी दोन्ही टीमला सुद्धा एक धन्यवाद देईन की अंपायरचा डिसिजन आपण एका स्पोर्ट्समन प्रमाणे ऍक्सेप्ट केला. आता या संधीचं सोनं कसं करतोय दीपक सोलंकी ते पाहूया. कारण फ्री हिट आहे, यावर हा षटकारही मारू शकतो, चौकारही मारू शकतो किंवा आशू हा डॉटही बॉल काढू शकतो. चला आपण फ्री हिट म्हणजे एक वेगळं जीवदान जे बॅट्समनला मिळतं ते आहे. याचा फायदा घेण्याचा पाहू यश मिळालंय का. आणि उत्कृष्ट असा थ्रो यामध्ये अंड्याचा. हा कॅच सुटलेला आहे, परंतु कॅच पकडली असती तर मला असं वाटतंय की एकच धाव मिळाली असती. परंतु ठीक आहे, 2 धाव मिळाल्या आहेत. पण षटकार किंवा चौकार हा गेला नाही या फ्री हिटवर. ही खूप मोठी बाब आहे. चांगली अशी बॉलिंग आशू करतायत. एक जर नो बॉल सोडला, त्याच्या व्यतिरिक्त त्याने बांधून ठेवलेला आहे दोन्ही प्लेयर्सला. बॉल्स प्लीज, बॉल्स 3 बॉल 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. चांगला असा चेंडू. पाहू कोणी काही बोलू नये. अंपायर वाईट चेंडू. यस, धन्यवाद सनी. एक अवांतर चेंडू आशू यांच्याकडून. याचा संधीचा फायदा घेतात ते राज ग्लॅडियर्स, राज किंग मेकर्स. 26 3 बॉल 26 3 बॉल्स. चांगला असा पुन्हा लॉंग ऑफच्या दिशेने शॉट. पाहू काय होतं तिकडे. खेळाडू नाही, अनिकेत येतोय आणि हा पाहू काय होत आहे. गुड रनिंग ब्रह्मेश आणि खरंच दीपक सोलंकी यांची गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपल्याला एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. एका पिच मध्ये ते चांगले धावतायत. एक चांगला हलका शॉट दीपक यांनी मारला होता. जणू काही मला तो 4 नकोच आहे, मला 2च धावा घ्यायच्यात. या पद्धतीची बॅटिंग करताना, हलक्या हाताने खेळताना एक रिस्क फ्री क्रिकेट ते खेळतायत हे आपल्याला इथे दिसतंय. चला पुढचा चेंडू घेऊन आशू कोटियन. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने मारलाय. पाहूया जेल होतं का. जेल एक नाही नाही थांबा, माफ करा माफ करा माफ करा. यस यस, इथून दिसत नाही. आणि झाडाला लागल्यामुळे दीपक सोलंकी यांना जीवनदान मिळालेलं आहे. एक जीवनदान मिळालेलं आहे दीपक सोलंकी याला. हे झाड सगळ्या जेवढे काही लेफ्टी खेळाडू आहेत त्या सर्वांचं जीवनदान देण्याचं काम या झाडाने केलेलं आहे. जतीन कुठे असतील तर त्यांनी कमेंट्रीशी संपर्क साधावा. जतीन
चला शेवटचा चेंडू या षटकातला. सामना करतील ब्रह्मेश. एक उत्तुंग शॉट. पाहू हा काय होतोय. आणि षटकार. षटकार. एक सोपा झेल होता. जरी झेल सुटला असता 1-2 धाव आला असता, परंतु हा हाताला लागून बॉल सीमारेषे पार. आणि हा षटकार. एक चांगला प्रयत्न होता संदेश बांदेकर यांचा बाउंड्री लाईनचा झेल पकडण्याचा, परंतु हा जिथे विकेट हवी होती तिकडे हा षटकार गेला. स्कोर स्कोर कितना है? स्कोर 35. स्कोर इज 35. 18 balls, 20 runs to win. किंग मेकर संघ आपण बघत आहोत. किंग मेकर संघाचे महत्वाचे खेळाडू, मॅनेजर, कोच, प्रशिक्षक, बॉलिंग कोच, बॅटिंग कोच, फिल्डिंग कोच, मसाजर सगळे असलेले कुमार माटले. यासाठी सर्वांनी प्लीज टाळ्या वाजवाव्यात. चला एक विनंती आहे. यश या साईडला कोण आहे का उभं? हा ओके. 18 बॉल 20. किंग मेकर संघ. किंग मेकर आदित्य. आदित्य हे इकडचे बाउंड्री लाईन मध्ये प्लेयर आहे. इकडे या साईडला घे. यस धन्यवाद. चला खूप अशी रोमांचक मॅच झालेली आहे. 18 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाही. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चला पाहू. बॉलर सज्ज. बॉलर स्वतः येत आहेत. नीरज निब्दे संघाचे कर्णधार. चला सुरुवात करा सामन्याला. पाहू काय होत आहे. डेड बॉल. अंपायरचा इशारा डेड बॉल. धन्यवाद अंपायर. 18 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या कॅल्क्युलेशननी काय कसा गेम खेळायचा हे दोन्ही संघाला माहिती आहे. पुन्हा एकदा पाहूया हा काय डिसिजन येतोय. आणि हा नो चेंडू. अंपायरचा डिसिजन नो चेंडू. आणि हा पुन्हा एक फ्री हिट. एक आव्हान आहे 18 चेंडू 20 धावांचा आणि त्याच्यामध्ये हा नो बॉल पडणं आणि त्यावर अजून एक फ्री हिट मिळणं किती घातक होईल याचा अंदाज आपल्याला या चेंडूवर दिसेल. चांगला असा फाईन लेगच्या दिशेने फटका मारला. एक धाव घेऊन पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न करतील का? नाही. चांगला असा थ्रो होता. आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जे आपण म्हणतो की याच्यामध्ये आता सध्या 2 रन जे रिस्की रन असतील भरत, ते मला असं वाटतं की घेण्याची गरज नाही आहे सध्याच्या स्टेजला, कारण की 1-1 धावांनी रन होणार आहेत. आता जे क्रिकेट चाललंय मैदानामध्ये खूप चांगलं चाललेलं आहे, कारण 17 चेंडूमध्ये फक्त 18 धावांची गरज आहे. आणि त्यात जर का ब्रह्मेशने 1-2 षटकार मारले तर ही मॅच ते आरामात जिंकतील, पण ते एवढी रिस्क घेणार नाहीत कारण त्यांच्यात ती ताकद आहे. चांगला असा शॉट. आणि 2 धावा. यस सनी वर लागून परत आला. 2 धावा. यस यस थँक्यू. यस नशीब. मला असं वाटतं की रेड ईगल्स संघाला थोडं युनिटी दाखवावी लागेल. नशीब तुमच्या सोबत आहे हे आत्ताच्या शॉटने दाखवून दिलेलं आहे. जिकडे 6 धावा होत्या तिकडे 2च धावा मिळालेल्या आहेत. एक चांगलं क्रिकेट खेळताना ब्रह्मेश दिसतोय आपल्याला. आतापर्यंत आपण त्याची फक्त बॉलिंग पाहिली, पण या RPL सीझन 2 मध्ये आपण त्याची बॅटिंग सुद्धा पाहत आहोत. एक निर्णायक फटके तो मारतोय प्रत्येक मॅच मध्ये. गेल्या मॅच मध्ये 2 षटकार, या मॅच मध्ये सुद्धा 1 षटकार, आणि अजून तो खेळतोय.
गुड बॉल. एक हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात. किती 3 बॉल 39. पुन्हा एकदा पटका पाहू हा झेल होतोय आणि हा पुन्हा पुन्हा एकदा झेल सोडतोय. हा सोपा झेल नव्हता, हा थोडा रनिंग झेल आपण जे म्हणतो की आपण पुढे धावत असताना जो झेल पकडायचा असतो, हा एक कठीण असा झेल. पण एक आपण खरंच दाद दिली पाहिजे मयूर की चांगला प्रयत्न. आणि त्यामध्ये अवांतर धाव. 4 चेंडूंच्या खेळानंतर धाव संख्या 42. 13 धावांची आवश्यकता. 14 चेंडूंमध्ये 13 धावा. हा सुद्धा एक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु नीरज निब्दे यांनी एक गुड लेंथचा चेंडू टाकला होता आणि थोडा मला असं वाटतंय की थोडी फिरकी गोलंदाजी केली, ज्याच्यामुळे बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही आणि यष्टीरक्षकाच्या हातात डायरेक्ट बॉल गेला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने शॉट फसला आहे, परंतु एका सेफ झोन मध्ये शॉट आहे. 2 रन घेणार नाहीत. आणि हा पाहू काय होतंय. यस, एक शेवटचा चेंडू बाकी. अरे रुक 1 2 3 ओव्हर झालेली आहे. ओव्हर झालेली आहे. येस, किती 12 बॉल 12ची मॅच. यस, बॅटिंग पॉवर प्ले. एक वेगळी खेळी करताना आपल्याला दिसतोय की पॉवर प्ले मध्ये मयूर वाघ हा बॉलर बॉलिंगला येतोय आणि स्वतः नीरज हा मिड विकेटला फिल्डिंग करणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू हे आपले सर्कलच्या बाहेर असतील याची अंपायर्सने आणि बॉलिंग टीमने आणि बॅटिंग टीमने नोंद घ्यावी. एक चांगला चुरशीचा सामना दिसतोय. 12 बॉल 12ची मॅच आलेली आहे. पहिला चेंडू मयूर वाघ आणि अवांतर असा चेंडू. 12 बॉल 11वर मॅच आलेली आहे. नक्कीच मला असं वाटतंय की संघ कर्णधाराने जो कर्णधार आहे त्याने आपल्या टीमला इथे मोटिवेट करणं गरजेचं आहे. 12 बॉल 12ची मॅच सुद्धा हाच जो संघ आहे जो आपल्याला रेड ईगल्स दिसतोय त्याने गेल्या वर्षी काढली होती, या वर्षी सुद्धा तो चमत्कार करतायत का आपण पाहू. या सामन्यामध्ये जो संघ हरेल तो या स्पर्धेमधनं बाहेर होईल याची नोंद घ्यावी. एक उत्कृष्ट शॉट आणि हा षटकार. झेलचा प्रयत्न होता परंतु एक कठीण असा झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु हाताला लागून पुन्हा एकदा षटकार. एका चेंडूमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत मयूर यांनी. 12 धावा, 5 धावांचं आता आव्हान शिल्लक राहिलेलं आहे. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न आणि हा चौकार. 1 धाव. या एका धावेवर किंग मेकर हा संघ सेमीफायनल 2 मध्ये प्रवेश करेल आणि त्या भिडेल निंजा या संघाबरोबर जो एलिमिनेटर मध्ये हरलेला संघ होता, परंतु तो दुसऱ्या स्थानावर असल्या कारणाने त्यांना पुन्हा एक चान्स मिळेल आणि किंग मेकर या संघाला 1 धावाची आवश्यकता. आणि पाहू आणि हा वाईट चेंडू आणि किंग मेकर हा संघ
चला